नाशिकच्या धुळीने माखलेल्या साध्या वस्तीत जिचे स्वप्न पाहणंही एक चैन मानलं जाई, तिथे सत्यम आणि कविता एकमेकाचे श्वास बनले होते. तिच्या डोळ्यात एक अदम्य जाग होती. सरकारी अधिकारी बनण्याची, परिस्थितीच्या प्रत्येक वादळाशी लढून तिने पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण करण्याची धमक तिच्या रोमारोमात भिनली होती. आणि सत्यम, तो तिच्या स्वप्नांना पंख देणारा, तिचा आधारस्तंभ होता. त्याच्या फाटक्या बनियानखाली धगधगणाऱ्या हृदयाला फक्त एकच ध्यास होता, कवितेला गवसलेले यश. सत्यम एका लहानशा गॅरेजमध्ये आयुष्यभर टायर आणि गाड्यांच्या किटकिटात स्वतःला झोकून देत होता. पण संध्याकाळी घरी आल्यावर कविताच्या डोळ्यातील चमक आणि तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास पाहून त्याचा सगळा थकवा दूर होई. कविता आपल्या स्वप्नांना पंख देण्यासाठी कठोर मेहनत करत होती. तिला आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची सुधारायची होती आणि म्हणूनच सरकारी नोकरी मिळवणे हे तिचे एकमेव ध्येय होतं. सत्यमने नेहमीच कविताच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. तिच्या अभ्यासासाठी लागणारे पुस्तक असोत किंवा क्लासेसची फी, सत्यम आपल्या परीने तिला मदत करत असे. अनेकदा स्वतःचे खर्च कमी करून तो कविताच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायचा. त्यांचे छोटेसे घर नेहमी अभ्यासाच्या आणि स्वप्नाच्या चर्चांनी गजबजलेले असे. कविताच्या डोळ्यात सरकारी अधिकारी बनण्याचे तेज पाहून सत्यमला खूप आनंद व्हायचा. त्याला तिच्या यशात आपले यश दिसत होते. दिवस सरकत होते आणि कविता अधिक जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत होती. तिने पोलीस भरतीची परीक्षा दिली आणि काही दिवसातच निकाल लागला. कविताने ती परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली होती. तिची निवड पोलीस उपनिरीक्षक सब इन्स्पेक्टर म्हणून झाली होती. घरात आनंदाला पारावार उरला नाही. सत्यमने तिला उचलून नाचायला सुरुवात केली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अखेर कविताच्या कठोर मेहनतीचे फळ मिळाले होते. गावात आणि नातेवाईकांमध्ये कविताच्या यशाची चर्चा होऊ लागली. तिने अभिनंदन करण्यासाठी लोकांची रीघ लागली होती. सत्यमलाही खूप आनंद झाला होता, पण हळूहळू या आनंदाला एक वेगळी किनार येऊ लागली. कविता आता अधिकारी बनली होती. समाजात तिचा मान सन्मान वाढला होता. अनेक लोक आता फक्त कविताशी बोलताना दिसत होते, सत्यमकडे दुर्लक्ष करत होते. त्याला असे वाटू लागले की त्याचे आता काहीच महत्त्व राहिले नाही. माझी बायको मोठी अधिकारी झाली आणि मी अजूनही गॅरेजमध्येच खितपत पडलोय, असा विचार त्याच्या मनात सतत घोळू लागला. सत्यमच्या मनात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्याला वाटू लागलं की कविता आता त्याला पूर्वीसारखा वेळ देत नाही. तिच्या बोलण्यात एक प्रकारचा अधिकार आणि बदल जाणवतोय. त्याचे मित्र आणि नातेवाईकही त्याला आता वेगळ्या नजरेने पाहतात. जणू काही तो तिच्या यशाच्या खाली दबून गेला आहे. या सगळ्या गोष्टीमुळे सत्यम हळूहळू तिच्यापासून दूर होऊ लागला. दोघांच्या संवादात अंतर पडलं. घरात असूनही ते दोघे अनोळखी बनले होते. एक दिवस सत्यमने अचानक कविताला घटस्फोटाबद्दल बोलला. कविताला मोठा धक्का बसला. ज्या स्वप्नांना दोघांनी मिळून पाहिलं होतं, आज सत्यम त्या स्वप्नाच्या पूर्तीनंतर तिला सोडायला तयार झाला होता. कविताने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या मनात असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, पण सत्यम आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याच्या मनात असुरक्षिततेची आणि कमीपणाची भावना इतकी खोलवर रुजली होती की त्याला दुसरे काही दिसतच नव्हते. अखेर अनिच्छेने का होईना कविताला त्याला सत्यमचा निर्णय मान्य करावा लागला आणि त्यांचे काही वर्षाचे सुंदर नाते एका क्षणात तुटले. घटस्फोटानंतर कविता आपल्या कामात अधिक व्यस्त झाली. तिने आपल्या कर्तव्याला अधिक महत्त्व दिलं आणि समाजासाठी चांगले काम करण्याचा निर्धार केला. दुसरीकडे सत्यमची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती. गॅरेजमधील त्याचे काम व्यवस्थित चालत नव्हते. त्याच्या मनात एक प्रकारची नकारात्मकता घर करून बसली होती. त्याला कोणीही मदत करायला तयार नव्हतं. त्याचे मित्र आणि नातेवाईकही त्याच्यापासून
दूर झाले होते. एकाकीपणामुळे आणि कामाच्या तणावामुळे त्याची तब्येत बिघडायला लागली. 2 वर्ष उलटून गेली. कविता एका कामासाठी दुसऱ्या शहरात गेली होती. तिथे एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना तिची नजर एका वेटरवर गेली. तो थकलेला आणि हताश दिसत होता. नीट निरखून पाहिल्यावर तिला धक्का बसला. तो सत्यम होता. तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तिचा हसमुख आणि उत्साही सत्यम आज इतका बदलला होता. तिने त्याला आवाज दिला. सत्यमने तिला पाहिले आणि त्याची नजर खाली केली. त्याला आपल्यासमोर कविताला बघून खूप लाज वाटली. कविताने सत्यमची विचारपूस केली. सत्यमने तिला आपल्या वाईट परिस्थितीबद्दल सांगितले. घटस्फोटानंतर त्याचे गॅरेज व्यवस्थित चालले नाही. त्याला नोकरी मिळणे कठीण झाले आणि आता तो एका हॉटेलमध्ये खरकटी भांडी घासण्याचे काम करत होता. त्याची तब्येतही ठीक नाही आणि त्याचे बहुतेक पैसे औषधावर खर्च होत होते. कविताला हे बघून खूप दुःख झाले. ज्या माणसाने तिला तिच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी इतका पाठिंबा दिला तो आज इतक्या वाईट परिस्थितीत जगत होता. कविताने सत्यमला त्याच्या गैरसमजाबद्दल सांगितले. तिने त्याला समजावलं की तिच्या यशात त्याचाही तितकाच वाटा होता. तिच्या प्रगतीमुळे त्याला कमी लेखले जावे असा तिचा कधीच हेतू नव्हता. तिने त्याला सांगितले आजही ती त्याला तितकेच मानते आणि त्याच्याशिवाय तिचे आयुष्य अपूर्ण आहे. कविताच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा आणि प्रेम पाहून सत्यमचे डोळे भरून आले. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. कविताने सत्यमला पुन्हा तिच्यासोबत राहण्याची विनंती केली. तिने त्याला सांगितले की ती त्याला त्याच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्वोतपरी मदत करेन. सत्यमने तिची विनंती स्वीकारली. दोघांनी पुन्हा लग्न केले आणि नाशिकला परत आले. कविताने सत्यमला एक चांगली नोकरी शोधायला मदत केली आणि त्याच्या तब्येतीची काळजी घेतली. हळूहळू सत्यमच्या जीवनात पुन्हा आनंद आणि स्थिरता आली. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं आणि त्यांच्या नात्यातील गैरसमज कायमचे दूर केले. सत्यम आणि कविताची कथा आपल्याला हे शिकवतं की आयुष्यात चढ उतार येतच असतात. यशाच्या शिखरावर असताना आपल्या माणसांना विसरू नये आणि अडचणीच्या काळात खचून जाऊ नये. गैरसमज आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे घेतलेला एक चुकीचा निर्णय आयुष्य किती बदलू शकतो हे या कथेतून स्पष्ट होते. पण खरी गोष्ट ही आहे की प्रेम आणि समजूतदारपणाच्या बळावर कोणत्याही संकटावर मात करता येते आणि पुन्हा आनंदी जीवन जगता येतं. सत्यम आणि कविताने आपल्या जीवनातील अडचणीवर मात करून पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.